सर्वांना नमस्कार. सप्रेम जय भीम. आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा की आज दिनांक 14 एप्रिल 2026 सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण उत्साहामध्ये साजरी करत आहोत. या जयंतीच्या निमित्तानं सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य आणि त्यामागील बाबासाहेबांचा मोठा संघर्ष जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि जनसामान्यांना माहीत होण्याच्या दृष्टीनं या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोटासा मी प्रयत्न केलेला आहे. तर वाऱ्यापेक्षाही त्याचा वेग होता, अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता, असा रामजी बाबांचा लेख. भीमराव आंबेडकर लाखात नाही जगात एक होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे कायदामंत्री, थोर समाजसुधारक, इतिहासतज्ञ, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, स्त्री उद्धारक, उत्कृष्ट प्रशासक, पत्रकार, सिम्बॉल ऑफ नॉलेज अर्थात ज्ञानाचा महासागर, अशा एक ना अनेक ज्ञानपैलूंनी पुनीत झालेलं देशवैभव म्हणजे सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 साली झाला. लष्करी छावणीमध्ये झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव सुभेदार रामजी सपकाळ आणि आईचं नाव भीमाबाई सपकाळ होतं. तर रामजी सपकाळ आणि भीमाबाई सपकाळ यांचं 14वे रत्न अर्थात 14वं अपत्य हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. सपकाळ म्हणजे थोडक्यात बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ नाव हे सपकाळ होतं. सपकाळ कुटुंबाचं मूळ गाव जे आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे तालुक्यातील मंडणगड हे छोटंसं खेडेगाव हे त्यांचं मूळ गाव होतं. तर सपकाळ कुटुंब हे पूर्वीपासून मोलमजुरी, शेतकरी, शेतीकाम असे विविध कामं करून उपजीविका करत होतं. आणि त्याचप्रमाणे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आजोबा होते त्यांचं नाव होतं मालोजीराव. मालोजीराव हे अर्थात त्यांचं गाव जे आहे आंबवडे गाव होतं. आंबवडे गावामधले ते वतनदार होते. मग तिथल्या भवानी देवीचं ते भक्त होते. भवानी देवी त्यांची कुलदेवी होती आणि तिथल्या देवीचा पालखीचा मान त्यांचा होता आणि तिथले ते वतनदार होते. परंतु जातीच्या संख्येमुळे त्यांना अस्पृश्य म्हणून तिथं गणलं जाऊ लागलं जातीच्या संख्येमुळं. त्यामुळं कालांतराने मालोजीराव यांचा संबंध आधुनिकतेशी आला. पुढील काळात त्यावेळेस लष्कराकडे बघणं हे आधुनिकतेचं एक भाग होता आणि मालोजीरावांनी लष्कराकडे आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून बघितलं आणि लष्करातली नोकरी स्वीकारली. त्याप्रमाणे त्यांचा जो चिरंजीव जे होते रामजी सपकाळ यांनीही वडिलांचाच वारसा पुढे चालू ठेवला. त्यांनी पण लष्करात नोकरी केली. अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील आणि आजोबा हे लष्करात नोकरीस होते. आणि त्या काळी कसं आहे, अर्थव्यवस्था जी आहे ना, अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था बदलत चाललेली होती. कारखानदारी मोठमोठे कारखाने निर्माण व्हायला लागले होते. मग बहुजनांना, अस्पृश्यांना शोषणमुक्त जीवन जगण्यासाठी एक मार्ग दिसला आधुनिकता. मग त्या आधुनिकतेच्या माध्यमातून स्वतःची जीवनमान उंचवायचं आणि स्वतःचे हक्क स्वतः मिळवायचं हे एक त्यांना अवगत व्हायला लागलं. त्याच्यामुळे त्यांनी लष्करी पेशा स्वीकारला आणि अशा आधुनिकतेच्या वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. तर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जे आहे मुंबई, दापोली, सातारा अशा विविध ठिकाणी झालं. तर प्राथमिक शिक्षण जे त्यांनी बाबासाहेबांनी घेतलं साताऱ्याच्या एका शाळेमध्ये घेतलं. त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेताना की त्यांना जाती व्यवस्थेचा वाईट अनुभव आला. म्हणजे शाळेत शिकत असताना त्यांना एका शिक्षकांनी संस्कृत भाषा ही देवभाषा म्हणून शिकवण्यास नकार दिला. तर शाळेत त्यांना वेगळं बसावं लागायचं अस्पृश्य विद्यार्थ्यांना. शिपाई नाही तर पाणी नाही आहे, पाण्याची व्यवस्था नसायची. म्हणजे सगळे भेदभाव त्यांना म्हणजे या गोष्टींचा बाबासाहेबांच्या मनावरती अत्यंत खोलवर परिणाम झाला.
की बाबा ही अस्पृश्यता आली कुठून, ही काय पद्धत आहे. आणि त्याचप्रमाणे शाळेमध्ये जी नोंद होती बाबासाहेबांची नावाची, त्या भीमा रामजी आंबेडकर अशी बाबासाहेबांच्या नावाची नोंद त्यांच्या शाळेत होती साताऱ्याच्या. त्या सातारा शाळेमध्ये एक कृष्णाजी आंबेडकर नावाचे, केशव आंबेडकर नावाचे शिक्षक होते. बाबासाहेबांची त्या बालपणाची जी बुद्धिमत्ता, वैचारिक क्षमता बघून त्यांना नक्कीच वाटलं की हा मुलगा काहीतरी करू शकेल. पण मूळतः सपकाळ कुटुंब हे आंबवडे गावचे असल्यामुळं आंबवडे गावावरून त्यांना आंबेडकर म्हणून ओळखलं जावं लागलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सपकाळऐवजी त्यांचं नाव बदललं गेलं बाबासाहेब आंबवडेकर. परंतु त्या शिक्षकांनी काय केलं, केशव आंबेडकरांनी यांची बुद्धिमत्ता बघून यांच्या शाळेच्या नोंदींमध्ये आंबवडेकर ऐवजी आंबेडकर अशी नोंद केली. आणि तिथून पुढं बाबासाहेबांचा आडनाव जे आहे आंबेडकर असं पुढं आलं. तर शाळेमध्येही त्यांना अत्यंत वाईट अनुभव आला की अस्पृश्यता जी आहे की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही आहे. अशा पद्धतीने ह्या गोष्टीचा त्यांच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला. त्यानंतर ही अंतर्गत कलह त्यांच्या मनामध्ये चालूच होतं, हे कसं काय, हे थांबवलं पाहिजे वगैरे. बालपणापासूनच त्यांना त्या गोष्टी सतावू लागल्या मनामध्ये. मग पुढे गेल्यानंतर बाबासाहेबांनी 1912च्या आसपास मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असलेल्या एल्फिन्स्टन कॉलेजमधनं BAची पदवी घेतली. तिथं पुढे गेल्यानंतर शाहू महाराजांशी ज्यावेळेस त्यांचा संपर्क आला, तर शाहू महाराजांच्या मदतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील शिक्षणासाठी याला गेले, अमेरिकेला गेले, कोलंबिया विद्यापीठात. तर तिथं आणि शाहू महाराजांनी त्यांना दरमहा 25 रुपये अशी शिष्यवृत्ती द्यायला चालू केली. शाहू महाराजांच्या मदतीच्या अनुषंगानेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिकण्यासाठी गेले. साधारणपणे 1915ला बाबासाहेबांनी MA आणि 1917ला PhD ही पदवी पूर्ण केली. MAची पदवी पूर्ण करत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी कास्ट इन इंडिया असा निबंध तिथं वाचलेला आहे. आणि त्या शोध निबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील जाती व्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आहे की अस्पृश्यता ही जाती व्यवस्थेतून निर्माण झालेली आहे. अशा पद्धतीनं सगळं जाती व्यवस्थेचं विश्लेषण त्यांनी त्या शोध निबंधामध्ये केलेलं आहे. 1917ला ज्यावेळेस त्यांची PhD पूर्ण झाली, तर त्या 1917 नंतर ते भारतात आले. भारतात त्यांचं आगमन झालं. भारतात आल्यानंतर आपल्या अस्पृश्य बहुजन समाजातील एक मुलगा परदेशी जाऊन शिकून एवढी मोठी डिग्री घेऊन भारतात आलेला आहे, याचा शाहू महाराजांना अत्यंत अभिमान होता. आणि त्याच दृष्टीनं शाहू महाराज बाबासाहेबांना भेटले, त्यांचा म्हणजे सत्कार केला, त्यांचं कौतुक केलं शिक्षणाचं, बुद्धिमत्तेचं. आणि त्यांची भेट घडली. 1920ला बाबासाहेबांची आणि शाहू महाराजांची भेट घडली. या भेटीमध्ये चर्चा होत असताना बाबासाहेबांनी एक विचार मांडला की अस्पृश्यता जर आपल्याला नष्ट करायची असेल तर आपल्याला वर्तमानपत्र काढावी लागतील. कारण वर्तमानपत्राच्याच माध्यमातून आपण लोकांच्या घरी पोचू आणि त्यातलं लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करू. हा विचार शाहू महाराजांना पटला. त्यांनी त्वरित बाबासाहेबांना मूकनायक वर्तमानपत्र पाक्षिक काढण्यासाठी 2,500 रुपयाची मदत केली. या 2,500 रक्कम त्या काळची खूप मोठी रक्कम होती. 2,500 रक्कम शाहू महाराजांनी मूकनायकसाठी दिल्यानंतर मूकनायक पाक्षिक बाबासाहेबांनी काढलं. मूकनायकसोबत बहिष्कृत भारत, जनता आणि समता असे विविध 4-5 वर्तमानपत्र त्यांनी बाबासाहेबांनी त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये काढले. मूकनायकचा मुख्य उद्देश होता काय की जे अस्पृश्य बहुजन लोक आहेत त्यांना त्यांच्यावर अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा, त्यांना जागरूक करायचं. आणि ह्या सर्व गोष्टी म्हणजे अस्पृश्य लोकांना जे शिक्षणाबद्दल जागरूक करणं वगैरे, त्यांचं कोण अन्यायाला वाचा फोडायचं, हे मूकनायकचं काम होतं. मूकनायकचं एक महत्त्वाचं असं काम आहे की
सामान्यांपर्यंत घरोघरी त्यावेळेस प्रसिद्ध असं मूकनायक वर्तमानपत्र होतं. सामान्यांना चांगल्या पद्धतीनं कसं प्रेरित करता येईल शिक्षणासाठी किंवा आर्थिक स्वावलंबन होण्यासाठी, यासाठी प्रेरित करणं हे मूकनायकचं काम. त्याच्यातून जनता हे एक त्यांनी वर्तवून काढलेलं आहे. जनतामध्ये एक लेख असा आलेला आहे की गुलामाला गुलाम म्हणून तुम्ही म्हणा, गुलामाला गुलाम म्हणा, म्हणजे तू पेटून उठेल आणि बंड करेल. अशा पद्धतीनं शिक्षणाची अस्पृश्यांमध्ये गोडी निर्माण करणं, ज्यांच्यावर अन्याय होतं त्यांच्या अन्यायाला वाचा फोडणं, जागरूकता आणणं आणि ह्या लोकांना हे जे दलदल आहे किंवा हे जे सर्व व्यवस्था, जातीव्यवस्था निर्माण झालेली आहे ही दूर करणं, हे ह्या वर्तमानपत्रांचं काम होतं, जे त्या वेळेला खूप महत्त्वाचं होतं. तर त्यानंतर बाबासाहेबांनी 1924मध्ये बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. तर ह्याचं महत्त्वाचं ह्या सभेचं काम असं होतं की अस्पृश्यांचा उद्धार करणे हा एकमेव त्याच्या मागचा उद्देश होता. त्याचप्रमाणे बहुजन समाजातील, अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणं, त्यांना वसतिगृह काढणे, त्यांच्यासाठी कृषी औद्योगिक शाळा काढायच्या आणि त्या माध्यमातून त्यांना त्यांच्या सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करायचं. ह्या असं बहिष्कृत हितकारणी सभेचं वैशिष्ट्य होतं. आणि त्या सभेच्या माध्यमातूनच एक प्रयत्नांचा भाग म्हणून सोलापूरमध्ये एक BC हॉस्टेल जे आहे ते बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातूनच काढले गेले आहे आणि त्याला सोलापूर महानगरपालिकेने 40 रुपयांचं अनुदानही दिलेलं होतं. त्याचप्रमाणे बहिष्कृत हितकारणी सभेचं बेळगाव जिल्ह्यातील निपाणी इथं एक परिषद भरली होती. त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी विचार मांडला आणि त्या विचार मांडताना तंबाखू विक्रेत्यांना, अस्पृश्य समाजातील तंबाखू विक्रेत्यांना एक आव्हान केलं की तुम्ही आपल्या अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढण्यासाठी, त्यांचं शिक्षण मोफत करण्यासाठी, शिष्यवृत्त्या देण्यासाठी, प्रगतीसाठी वसतिगृह काढण्यावर भर द्या. बेळगाव जिल्ह्यातील काही लोकांनी तो मुद्दा उचलून धरला आणि त्याचाच एक प्रयत्नाचा भाग म्हणून मला वाटतं जळगाव, अहमदाबाद आणि सुरत अशा वेगवेगळ्या ठिकाणी वसतिगृह स्थापन केली. ही स्थापन करत असताना बाबासाहेबांच्या प्रयत्नांनाच यश आलं असं म्हणता येईल आपल्याला. त्याचं पुढं काय झालं की पुढं कालांतराने ही कमी भासू लागली, मदत या माध्यमातून कमी भासू लागली, जे लोकांच्या लोकवर्गणीतनं वगैरे चालू झालं. बाबासाहेबांनी देणग्या गोळ्या केल्या, धर्मादाय संस्था, प्रतिष्ठित लोक यांच्याकडे मदत मागितली, त्यांच्या माध्यमातूनही पुढं यश आलेलं आहे आणि पुढं निरंतर त्या गोष्टी चालू होत राहिलेल्या आहे. अनुदान मिळत गेलं, प्रत्येक त्या काळात अपूर्व पडत, पण प्रयत्न एकदा स्थापन झाल्या म्हणल्यावर त्याला अनुदान मिळणारच. या गोष्टीसाठी बाबासाहेबांनी प्रयत्न करत राहिले. पुढं 1927ला ज्यावेळेस बाबासाहेबांना एका संघटनेची, सामाजिक संघटनेची गरज भासू लागली, ते डोक्यात ठेवून बाबासाहेबांनी 1927 साली समता सैनिक दलाची स्थापना केली. स्त्रियांचा त्यात विलक्षण असं म्हणजे मोठा प्रचंड सहभाग होता. म्हणजे स्त्रियांना त्या समता सैनिक दलाचं मुख्य उद्देश काय होतं की आपल्या अस्पृश्य समाजातील लोकांना, स्त्रियांना स्वावलंबी बनवायचं. जे परंपरागत ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत, अनावश्यक खर्च कमी करणं, आपल्या लोकांना शिक्षणासाठी प्रेरित करणं, संघटन वाढवणं, एकता वाढवणं, आपली शिस्त निर्माण करणं, ऐक्य निर्माण करणं, अशा विविध गोष्टी या संघटनेच्या माध्यमातून केल्या जात होत्या. अशी ही समता सैनिक दलाची म्हणजे स्थापनेचा उद्देश होता. त्यानंतर पुढं डिस्प्रेस क्लास मिशन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या डिस्प्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश काय होता? शिक्षणानं उद्धार करायचा आपल्या बहुजन समाजातील लोकांचा. त्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण जे कार्यकर्ते होते संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या अस्पृश्य समाजातील मुलांसाठी मोफत वसतिगृह स्थापन झालं पाहिजे. त्यासोबत त्यांच्या मोफत शिक्षण आणि राहण्याची, जेवण्याची, खाण्याची, पिण्याची, कपडे लत्त्याची सोय व्हावी
हा उद्देश त्याच्या मागे होता. त्याच्यातनं काय केलं बाबासाहेबांनी पुढं ह्या रिस्पेक्ट क्लासेस एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये वसतिगृह स्थापन झाली, पण ह्याला आर्थिक मदत पुरेसे होईना, कमी पडू लागली. मग लोकांकडे जर देणग्या मागितलेल्याच होत्या बाबासाहेबांनी, दानशूर व्यक्ती करत होत्या, काहींनी जमिनी दिल्या, काहींनी आर्थिक मदत केली, काहींनी परीक्षेचं शुल्क कमी केलं वगैरे वगैरे. असे प्रत्येकजण आपल्या आपल्या परीने मदत करत होते. पुढं तरीही ही मदत कमी पडू लागली. ते मोफत द्यायचं अस्पृश्यांना, ते मदत कमी पडू लागली. त्या उद्देशाने बाबासाहेबांनी केले, मुंबई शासनाला मागणी केली की आपण डिस्पेस क्लासेस एज्युकेशन सोसायटीला आर्थिक मदत करा, वसतिगृह चालवण्यासाठी, शिष्यवृत्त्या देण्यासाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी. तर त्याचाच भाग एक प्रयत्न म्हणून प्रयत्न केल्यानंतर बाबासाहेबांच्या प्रयत्नाला यश आलं. यश असं आलं की तिथल्या शासनानं, मुंबई शासनानं काय केलं, 5 वसतिगृह काढण्यास परवानगी दिली आणि त्याला 9,000 वार्षिक वार्षिक 9,000 त्याला अनुदान द्यायला चालू केलं. यातून ती एकदम त्यांनी चांगल्या पद्धतीने ही वसतिगृह चालू झाली आणि आपल्या अस्पृश्य समाजातील मुलं तिथं शिकू लागली. हा एक बाबासाहेबांनी समाजासाठी केलं एक मोठं योगदान म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे ज्यावेळेस ह्याचा चौदार तळ, महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह. आता तुम्ही म्हणसाल की त्या काळी अस्पृश्यांची इतकी दैन्यावस्था होती की त्यांना म्हणजे मी मागच्या वेळेत क्लिअर केलं की अस्पृश्यांना सकाळी आणि संध्याकाळी घराच्या बाहेर निघायला मुभा नव्हती, दुपारच्या वेळेला निघायला मुभा होती. दुपारी ते कसं निघायचं, कमरेला खराटा, गळ्यात मडकं असं बांधून घराच्या बाहेर पडायचं. आणि शिक्षणाचा तर विषयच लांब होता. त्याच्यामुळं आणि पाण्याची अस्पृश्यांसाठी बाहेर सार्वजनिक सोय अशी नव्हती. तर एवढा उन्हाळा असेल, थंडी असेल, बाहेर निघायला घराचं मी तहान लागली, पाणी कुठे प्यायचं हा प्रश्न होता. आणि तळ्यांवर कुत्र्या मांजरांना सुद्धा देखील पाणी प्यायची मुभा होती. परंतु ह्या अस्पृश्य लोकांना चौदार तळ्यावर पाणी पिण्याची मुभा नव्हती. मग ही गोष्ट बाबासाहेबांना खटकू लागली की आपण माणूस म्हणून कधी जीवन जगणार, आपल्या समाजातील लोक कसे जगायचे. त्याच्यामुळं बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या सदस्यांसह महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचा निश्चय केला 1927ला. तर त्या चौदार तळ्याच्या आपल्या अनुयायांसह त्यांनी पूर्वकल्पना दिली सगळ्यांना की आम्ही असं चौदार तळ्याचा सत्याग्रह करणार नाही, पूर्वसूचना देऊनच सगळ्या गोष्टी. तर असंख्य अनुयायांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळ्यावर पोचले आणि तिथं त्याने प्राशन करून पाणी घेऊन चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वीरित्या. पण हा चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यामागे बाबासाहेबांना आणि त्यांच्या अनुयायांना प्रचंड असा संघर्ष करावा लागला. कसा की त्यावेळेस निघाल्यानंतर त्यांना खूप रोखण्याचा प्रयत्न केला विविध माध्यमातून, पण बाबासाहेब आपल्या निर्णयावर ठाम राहून त्यांनी लढा चौदार तळ्याचा यशस्वी करून गेला. त्याच्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह करण्याचं नियोजन केलं. मंदिरात जायला अस्पृश्य समाजातील लोकांना बंधन होतं. त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह काळाराम मंदिर, नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं. त्यावेळेस परिस्थिती सत्याग्रह करायचं ठरवल्यामुळे तिथं पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. प्रत्येक भाविकाला त्याची जात विचारायची आणि जात विचारल्यावरच त्याला आत सोडायचं. जर तो अस्पृश्य असेल तर त्याला आत सोडलं जावं नव्हतं. काळाराम मंदिरला 4 दरवाजे होते. 4ही दरवाज्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी थांबले होते सत्याग्रह करण्यासाठी आत प्रवेश करून. तर जी ही गोष्ट भाविकांना कळाली, म्हणजे तिथल्या ट्रस्टला कळाली, तेव्हाच त्यांनी मंदिराचे सर्व दरवाजे बंद केले आणि ह्या लोकांनी अनुयायांनी बाहेरच मंदिराच्या 4ही दरवाजाचा सत्याग्रहास सुरुवात केली. पण रामनवमी जवळ असल्यामुळे ते रामनवमीच्या दिवशी दरवाजे मंदिराचे उघडले गेले. नजर चुकून त्यातले काही 6 अनुयायी आत शिरले. त्यांना ओळखण्यात आलं, त्यांना परत जेलमध्ये टाकण्यात आलं आणि एका महिलेला सुद्धा थोडंसं बाहेर काढण्यात आलं लक्षात आल्यावर. तर त्या महिलेनेही तिथल्या मंदिराच्या एकाला थोडंसं त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यातनं मग जो सत्याग्रह आहे काळाराम मंदिराचा तो काही यशस्वी केला बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी तो यशस्वीरित्या करण्यासाठी मदत झाली. ह्या संघर्षामधनं आपल्याला असं दिसून येतं की
बाबासाहेबांनी जो आपल्या लोकांमध्ये मनात एक स्वातंत्र्याची ज्योत पेटवलेली होती, ती आजही प्रत्येकाच्या मनात धगधगत आहे. त्यानंतर पुढील काळात गोलमेज परिषदेला बाबासाहेबांची उपस्थिती लागली. 1930मध्ये लंडन येथे गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. अस्पृश्य समाजातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीनिवासन म्हणजे मद्रास येथे या दोघांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. पण ती पहिली जी गोलमेज परिषद आहे ती याच्यामुळं मला वाटते महात्मा गांधी आणि जिना यांच्यातील मतभेदामुळे रद्द करण्यात आली. परत दुसऱ्यांदा आणि पहिल्यांदा जे राष्ट्रीय सभेने त्याच्यावर बहिष्कार घातल्यामुळं ती रद्द झाली. दुसऱ्यांदा महात्मा गांधी आणि जिना यांच्यामध्ये थोडंसं वैचारिक मत झालं, दुसऱ्यांदा बी कॅन्सल झाली. पुढं 1932मध्ये जी गोलमेज परिषद आयोजित केलेली होती त्याच बाबासाहेब आंबेडकर उपस्थित राहिल्यानंतर बाबासाहेबांनी तिथं मागणी केली, अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार आणि राजकारणामध्ये त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये अस्पृश्यांना संधी मिळाली पाहिजे. गोलमेज परिषदेतील चर्चेच्या आधारात जातीचा निवाडा प्रसिद्ध केला गेला. त्याच्यामध्ये ठरल्यानुसार जातीच्या निवाड्याच्यानुसार अस्पृश्यांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात 78 जागा सोडण्यात आल्या. 78 जागा हा राजकीयदृष्ट्या अस्पृश्यांसाठी राखीव केल्या गेल्या. आणि बाबासाहेबांची मागणी होती की अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ यावा असं. परंतु स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला काही लोकांनी विरोध केला. त्यामुळं ते वैचारिक मतभेद झाल्यामुळं बाबासाहेबांची अस्पृश्यांसाठीची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जी आहे थोडी मागे पडली. त्याच्यामुळं आणि मागे पडली आणि त्याच्या बदल्यात बाबासाहेबांना सांगितलं गेलं की तुम्ही 78 ऐवजी तुम्हाला सदस्य संख्या 148 जी आहे ती राखीव ठेवण्यात येईल. अशा पद्धतीनं गोलमेज परिषदामध्ये बाबासाहेब ही समजूतदार होते. बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं, राजकीयदृष्ट्या बाबासाहेबांचं म्हणणं होतं असं की जे मिळतंय ते पदरात पाडून घेणं, मिळते ते घ्यायचं आणि उर्वरितसाठी भांडायचं किंवा उर्वरितसाठी संघर्ष करायचं, असं एक बाबासाहेबांचं राजकीय धोरण होतं. त्यामुळे त्यांनी ते 148 जे राजकीय आरक्षण होतं 148 सदस्य संख्येचं ते पदरात पाडून घेतलं. पुढं साधारणपणे 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची बाबासाहेबांनी स्थापना केली. संघटनेचं कार्य थोडंसं संघर्षाच्या मर्यादा येतात. त्याच्यामुळं जर आपल्या समाजाला घडवायचं असेल किंवा आपल्या समाजाला सत्तेत बसवायचं असेल तर सत्तेची चावी आपल्या हातात पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्ष काढला गेला पाहिजे, ही दूरदृष्टी बाबासाहेबांना आली. त्याच्यामुळं बाबासाहेबांनी 15 ऑगस्ट 1936ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. या मजूर पक्षाचं मुख्य उद्देश असं होतं की शिक्षण क्षेत्रात जास्तीत जास्त म्हणजे शिक्षण क्षेत्रातील ज्या काही अस्पृश्यांसाठी काही काम करता येईल ते काम करायचं. म्हणजे प्रौढ लोकांना शिक्षण द्यायचं, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करायचं, तांत्रिक शिक्षणावर भर द्यायचा. शिक्षण क्षेत्राशी जे निगडीत आहे आपल्या समाजासाठी करता येईल हे त्या स्वतंत्र पक्षाचं धोरण होतं, स्वतंत्र मजूर पक्षाचं धोरण होतं, उद्दिष्ट होतं. त्याच्यापुढं बाबासाहेबांनी शैक्षणिक सुधारणा करायच्या म्हणल्या तर अस्पृश्यांसाठी नोकरीमध्ये एक वेगळं आरक्षण पाहिजे. बाबासाहेबांनी मागणी केली तर लिन लिथुगो यांच्यासमोर अस्पृश्यांच्या मागणी केल्या शैक्षणिक संदर्भात. त्यात ते म्हणतात की आम्हाला स्वतंत्र नोकऱ्यांमध्ये अस्पृश्यांसाठी कोटा पाहिजे वगैरे वगैरे असं मागण्या केल्या त्यात. आणि आमचे जे अस्पृश्य लोक आहेत त्यांना तुम्ही परदेशात जाण्यासाठी मदत करा, आर्थिक मदत झाली पाहिजे, अशी लिन लिथुगो यांच्यासमोर त्यांनी वेगवेगळ्या बाबासाहेबांनी मागण्या केल्या. त्याचाच एक भाग म्हणून त्यातल्या काही मागण्या बाबासाहेबांच्या मान्य झाल्या आणि जास्तीत जास्त नाकारल्या गेल्या. पुढं काही कालांतरानं ज्यावेळेस बाबासाहेबांनी स्वातंत्र्य लढ्याबद्दल बोलायचं म्हणलं, आपल्या भारतीय म्हणजे राष्ट्रभक्ताची आपली भारताची व्याख्या काय, जो स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला तोच खरा राष्ट्रभक्त. पण असं म्हणता येणार नाही, कारण राजकीय फक्त स्वातंत्र्य मिळाल्यानं स्वातंत्र्य मिळाले असं म्हणता येणार नाही. कारण राजकीय स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्य हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं नुसतं इंग्रजांकडनं सत्ता काबीज करायची आणि
इंग्रजांकडून सत्ता काढून घ्यायची आणि आपल्या भारतीयांच्या हाती सोपवायची, याला स्वातंत्र्य म्हणता येणार नाही असं हे बाबासाहेबांचा सिद्धांत होता. कारण का, भारतामधीलच एक लोक दुसऱ्या लोकाला माणूस म्हणून जीवन जगण्याचा अधिकार देत नाही, लोकशाही अस्तित्वात नाही आहे. त्याच्यामुळं हे असलं स्वातंत्र्य घेऊन काय उपयोग. तर असा बाबासाहेबांचा सिद्धांत होता. तर बाबासाहेबांच्या मनात होतं की इंग्रजांकडून आपलं भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे आणि राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होताना तो सामाजिकदृष्ट्याही स्वतंत्र झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रिसूत्रीवर सामाजिक स्वातंत्र्य हे आपल्या भारतातील प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे असं हे बाबासाहेबांचं स्पष्ट मत होतं. त्याचप्रमाणे आपली दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची आपली राज्यघटना, लोकशाही असलेली लिखित सर्वात मोठी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर त्या राज्यघटनेला लिहिण्यासाठी बाबासाहेबांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. तरी जगातली सर्वात मोठी अशी लिखित राज्यघटना. या राज्यघटनेमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये 395 कलमे, 8 परिशिष्टे आणि 11 भाग, असं 11 भाग आणि 8 परिशिष्टे होते. आणि आता त्याची संख्या वाढून 485 कलमे झालेली आहे. तर ही राज्यघटना जी लिहिण्याची होतं, राज्यघटना बघा, तुम्ही सांगतो ह्या राज्यघटनेचा उद्देश असा आहे, म्हणजे सुरुवात अशी आहे राज्यघटनेची उद्देशिकेची, आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक. तर अशी सुरुवात करण्यास बऱ्याच लोकांनी विरोध केलेला होता. कसा विरोध केला? काही लोकांचं म्हणणं होतं की देवाच्या नावानं सुरुवात करा, काही लोकांच्या म्हणण्याचं नाव होतं की ह्या नेत्यांच्या नावानं सुरुवात करा. परंतु बाबासाहेब आपल्या विचारावर ठाम होते. त्यांनी म्हणले ही लोकांसाठीची राज्यघटना आहे, त्याच्यामुळे ह्याची जी सुरुवात आहे ती आम्ही भारताचे लोक या दृष्टीने सुरू. यात मताधिक्य होत नसल्याने शेवटी मतदान घेण्यात आलं. मतदानाच्या आधारावर आम्ही भारताचे लोक हेच ठेवण्यास बहुमत मिळालं आणि तिची सुरुवातच अशी ठेवण्यात आली. आपली भारताची राज्यघटना बघा तुम्ही. भारताच्या राज्यघटनेमध्ये संसदेच्या बहुमतानं बदल करण्याचा, काळानुरूप बदल करण्याचा अधिकार आहे. सर, काळानुरूप बदल करता येतो, परंतु राज्यघटनेची जी मूळ चौकट आहे किंवा मूळ गाभा आहे त्याला मात्र बदलता येत नाही. अशीच म्हणजे रचना राज्यघटनेचे सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दूरदृष्टी ठेवून केलेली आहे. म्हणजे आपल्याला सांगायचं, मी कालच एका आमच्या कार्यालयाच्या भाषणामध्ये मी ऐकलं, म्हणजे मूळ गाभेला हात लावता येत नाही. कसं सांगतो तुम्हाला, की जर आपण आज म्हणलं, आज पंतप्रधानचा, मुख्यमंत्र्यांचा कालावधी हा 5 वर्ष ठरल्या नवीन, त्यानंतर परत इलेक्शन घ्यावं होतं. पण जर आज आपण कोणी म्हणलो तर मुख्यमंत्र्यांचा, पंतप्रधानांचा जो कार्यकाल आहे तो 10 वर्ष पुढे, तर तो आपल्याला म्हणजे बहुमताने करता येत नाही. कारण अशी मूळ चौकट जी आहे तीच बाबासाहेबांनी रचना केलेली आहे, त्याला आपल्याला हात लावता येत नाही. राज्यघटनेनंतर स्वातंत्र्य लढ्याबद्दल मी बोललोय. स्वराज्य, तर बाबासाहेबांचं म्हणणं असं होतं की स्वराज्य म्हणजे काय, कुणाचं आणि कशासाठी. आज आमच्या लोकांना, अस्पृश्य लोकांना माणूस म्हणून जगता येत नाही, त्यांच्यावर त्यांना दिवसा वावरायला अवघड होतं. तर मग अशा पद्धतीनं स्वराज्य कशासाठी हे कळल्याशिवाय, स्वराज्य कोणासाठी आणि कशासाठी हे कळल्याशिवाय स्वराज्याची री आम्ही ओढणार नाही. हे थोडक्यात असं की इंग्रजांच्या हातून तुम्ही आपला देश स्वतंत्र करून घेणार आणि आपल्याच लोकांकडनं परत आपल्याच लोकांवर अन्याय होणार, म्हणजे तेच होत असेल तर मग आम्हाला काय उपयोग आहे स्वातंत्र्याचा, असा त्या मागचा बाबासाहेबांचा प्रश्न विचारण्याचा मुख्य हेतू होता. मग बाबासाहेबांचं मत काय होतं, फक्त जेलर बदलला, जेल तेच आहे, जेलर बदलणार म्हणजे इंग्रजांच्या हातून सत्ता जाणार आणि अन्य प्रस्थापित लोक परत आपल्या लोकांवर अन्याय करणार. मग हे म्हणजे जेलर फक्त बदलला आणि अन्याय आपण निमूटपणे सहन करायचा, हा म्हणजे त्यामागचा उद्देश होता. तर स्वराज्याच्या मागे त्यांचा बाबासाहेबांनी उद्देश स्पष्ट केला की
की स्वराज्य म्हणजे काय, त्यात जर आम्हाला समान हिस्सा म्हणजे आम्हाला पण चांगली वागणूक वगैरे मिळणार असेल आणि सगळ्या गोष्टी म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जर अधिकार असेल, अन्याय वगैरे होणार नसेल, शोषण होणार नसेल तर, आणि सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता जर ह्या गोष्टींवर लोकशाही अस्तित्वात येणार असेल तर आम्हाला स्वराज्य म्हणजे सर्वांनाच हवं आहे, सर्वांना कुणाला नको आहे, हा त्यामागं उद्देश होता. तर या पद्धतीनं बाबासाहेबांनी आपलं चांगलं कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे पुस्तकांसाठी लोक आजकालचे काय करतात, स्वतःसाठी घर बांधतात. पण बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं. मुंबईत जे ते राहत होते त्याला आता आज राजगृह म्हणून नाव दिलेलं आहे. असंख्य 50,000पेक्षा तिथं जास्त पुस्तकं आहेत. त्यात अर्थशास्त्राचे आहेत, इतिहासाचे आहे, राजकारणाचे आहे, कायद्याचे, अशा 50,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. या 50,000 पुस्तकांचं तिथं आज म्हणजे पुस्तक संग्रहालय आहे. ज्यावेळेस पंडित मदन मोहन मालवीय तिथं गेले, त्यांनी ते पुस्तकांचं वैभव बघितलं सगळं, बाबासाहेबांच्या पुस्तकांचं, आणि त्यांनी बाबासाहेब म्हणले की ही एवढी महत्त्वाची पुस्तकं आहेत तर ही पुस्तकं आम्हाला म्हणजे बनारस विश्वविद्यालयाला तुम्ही द्या त्यावेळी बनारस त्याबद्दल तुम्हाला काही म्हणजे तुमचा पुतळा किंवा तुम्हाला काहीतरी रक्कम दिली जाईल असं थोडंसं ते बोलले. पण बाबासाहेबांनी म्हणले ह्या पुस्तकामध्ये माझा जीव आहे आणि मी ही पुस्तकं देऊ शकत नाही. परंतु काय नंतर त्यांनी बाबासाहेबांनीही आपल्या प्रिय सिद्धार्थ महाविद्यालयास ती पुस्तकं भेट दिली. महाविद्यालयावर मला आठवलं, पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून 1945ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची 1945ला बाबासाहेबांनी स्थापना केली. या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा मुख्य उद्देश पूरक शिक्षण हा बाबासाहेबांचा म्हणजे शिक्षणालाच केंद्रबिंदू मानून बाबासाहेबांनी आपलं कार्य केलं. हा कारण आपल्या लोकांना जर सुशिक्षित करायचं असेल तर शिक्षण हा महत्त्वाचा भाग आहे. अमेरिकेत असताना तुम्हाला थोडंसं मागे जातो मी. अमेरिकेत असताना ज्यावेळेस अमेरिकेत बाबासाहेब शिकले त्यावेळेस अमेरिकेला बाबासाहेबांना एक विलक्षण अनुभव आला. अमेरिकेमध्ये ते बाबासाहेब ज्यावेळेस शिकायला गेले MA PhD करायला, त्यावेळेस त्यांच्याबरोबरचे सहकारी हे त्यांना सोबत मिळून मिसळून राहायचे, एकत्र खाणं पिणं व्हायचं, राहणं एकत्र, समानतेची वागणूक, समानता, स्वातंत्र्य, बंधुता ह्याच. मग त्यांना जो अनुभव आला होता शाळेत असताना की भेदभाव, वेगळं बसणं, वेगळं खाणं पिणं, ह्या गोष्टी त्यांनी तुलना केली. मग अमेरिकेत असताना अमेरिकेमध्ये ह्या गोष्टी कुठेच त्यांना म्हणजे जाणवल्या नाहीत, भेदभाव, अस्पृश्यता, जाती व्यवस्था. त्याचा त्यांना म्हणजे चांगला अनुभव आला अमेरिकेमध्ये असताना. त्यांनी आपल्या वडिलांच्या मित्राला एक पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये लिहितात अमेरिकेतनं इकडं की अमेरिकेमध्ये मला असा अनुभव आला, ह्या गोष्टी तो अनुभव नमूद करतात आणि वडिलांच्या मित्रांना कळवतात की आपल्या भारतातील जर परिस्थिती सुधारायची असेल आपल्या अस्पृश्य लोकांची तर शिक्षण एकमेवच असा मुद्दा आहे. शिक्षणामुळेच आपल्या लोकांची प्रगती होईल. त्याच्यामुळं हे बरोबर आहे आपल्या समाजामध्ये की आई वडील फक्त जन्माचे धनी असतात, कर्माचे धनी नसतात. परंतु आई वडिलांच्या हाती आपल्या मुलाला संस्कार देणं, त्याला घडवणं, शिकवण्याचं कर्तव्य असतं. ते जर त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलं तर निश्चितच आपल्या समाजाची उन्नती होईल, प्रगती होईल. या पद्धतीनं बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस बाबासाहेब अमेरिकेतनं इकडं माघारी आले, बॅरिस्टर ही पदवी त्यांनी पूर्ण केलेली आहे 1920ला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स लंडन येथून त्यांनी 1920ला बॅरिस्टर ही पदवी ग्रेज इनमधनं बॅरिस्टर पदवी केली. तसेच MSc DSc याच्यातनं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं पूर्ण केलेली आहे. पुढं त्यांनी ज्यावेळेस ह्याचं काय म्हणतात या पद्धतीनं शिक्षण तर पूर्ण केलं. बाबासाहेबांकडं जगातील म्हणजे कोणत्याही व्यक्तीकडे नाही इतक्या 32 डिग्र्या होत्या, जास्तीत जास्त 32 डिग्र्या, आणि 11 भाषांवर बाबासाहेबांचं प्रभुत्व होतं. म्हणजे बंगाली असेल, मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, रशियन अशा इत्यादी 11 भाषांवर बाबासाहेबांचं प्रभुत्व होतं आणि 32 डिग्र्या त्यांनी मिळवल्या होत्या. आणि जयंती म्हणली तर बाबासाहेबांच्या जयंती ज्या आहेत, मला वाटते नुकतंच बाबासाहेबांनी लंडनमध्ये जे कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेऊन 2025ला 102 वर्ष पूर्ण झाल्यामुळं लंडन विद्यापीठाने त्यांचा गौरव म्हणून तिथं अर्धपुतळा केला आहे आणि नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे.
कोलंबिया विद्यापीठात. अशा पद्धतीने एवढा मोठा माणूस हा भारतात जन्म घेणं आणि त्याने आपल्या भारतासाठी कार्य करणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे सांगायचं झालं तरी आपले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असं म्हणतात की जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये जन्मले असते तर त्यांना आम्ही सूर्य म्हटलं असतं. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्र नेल्सन मंडेला म्हणतात की भारताकडून आम्ही काय घ्यावं तर डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान. नेपाळचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात की आमची जी येऊ घातलेली राज्यघटना आहे ती भारताच्या संविधानावर आधारित आहे. जपाननं तर बाबासाहेबांचा पुतळा उभारून त्यांचा गौरवच केलेला आहे. आणि आपलं शेजारी पाकिस्तान तर म्हणतो की आमच्या देशात जर बाबासाहेबांसारख्या संविधान लिहिणारे बाबासाहेब आमच्या देशात जर असते तर आज जी आमच्या देशामध्ये यादवी माजलेली आहे तर ती कदाचित माजली नसते. म्हणजे बाबासाहेब जे आहे ते त्यांचं पूर्ण जगावर त्यांची एक छाप पडलेली आहे वेगळी. त्याच्यामुळं बाबासाहेबांना विश्वरत्न म्हणणं योग्य ठरेल असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी हिंदू धर्म, विविध जाती धर्मांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. वेगवेगळ्या हिंदू धर्माचा केला, मुस्लिम धर्माचा, जैन धर्माचा, शीख धर्माचा, ईसाई धर्माचा, वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास केला. परंतु हिंदू समाजव्यवस्थेची, जाती व्यवस्थेची, हिंदू धर्मरचनेची बाबासाहेबांना पुनर्रचना करायची होती. कारण ही सगळ्या अस्पृश्य जाती व्यवस्था बाबासाहेबांना नष्ट करायची होती. त्यासाठी बाबासाहेबांनी प्रचंड शक्ती खर्च केली, परंतु त्यात बदल काही होताना दिसेना. त्याच्यामुळे शेवटी बाबासाहेबांनी काळाराममध्ये सत्याग्रह केल्यानंतर बाबासाहेबांच्या मनात थोडंसं असं येऊ लागलं की आता मी धर्मांतर करेन. आणि त्यांनी येवला येथील नाशिकच्या सभेत धर्मांतर करण्याची घोषणा केली. सर्व धर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना बौद्ध धर्मातला अष्टांग मार्ग, पंचशील तत्वे, अहिंसा करायची नाही, खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं, चोरी करायची नाही, मद्यसेवन करायचं नाही, इंद्रियांवर नियंत्रण, ही जी तत्व आहेत त्यांना, चातुर्वर्य, ह्या गोष्टी त्यांना पटल्या आणि बौद्ध धर्म त्यांना योग्य वाटला. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याच्यानंतर अल्पावधीतच म्हणजे साधारणपणे 2 महिन्याच्या अंतरानंच दिनांक 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. अशा या बाबासाहेबांच्या म्हणजे भारतभूमीत जन्मलेल्या बाबासाहेबांचा आपल्या प्रत्येकालाच म्हणजे अभिमान वाटला पाहिजे. आणि त्यांचं कार्याचं प्रत्येकानं म्हणजे एखादं जरी त्यांचा कार्याचं विचारांचा एक जरी विचार आपण आत्मसात केला त्याप्रमाणे आचरणात आणण्याचा प्रयत्न नक्कीच आपल्या समाजाचा, आपल्या घराचा, पर्यंत भारत देशाचा विकास होईल असं मला वाटतं. आणि मरणोपरांत सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 31 मार्च 1990 रोजी भारत सरकारने भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून बाबासाहेबांचं जेवढं काही कार्य आहे ह्या एकाशा छोट्याशा 15-20 मिनिटाच्या मधून बाबासाहेबांचं कार्य आपण या चौकटीमध्ये मांडू शकत नाही. पण जितकं मला चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं मांडता आलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. चुकून या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा शब्द इकडे झाला असेल तर मला माफ करा. मी प्रामाणिकपणे बाबासाहेबांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माझा प्रामाणिक उद्देश आहे. धन्यवाद. जय भीम, जय हिंद.